नाही राजा, तू कामाने मत्त होऊन माझा अपमान केलास. त्यापेक्षा तू दिव्यतीर्थाचा अपमान केलास. तुला काय दिव्यतीर्थ म्हणजे तुझ्या अंघोळीचे पाणी वाटले? अरे, ती सिद्ध करण्यासाठी वेदमंत्रांचा अभिषेक करावा लागतो. पण तू वेदांचाही अपमान केला आहेस. तुझ्यासारख्या दुराचारी माणसाला क्षमा नाही. असे म्हणत रागाने धुमसणारा याज्ञवल्क्य ताडकन निघून गेला. राजा अवाक होऊन त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला. दुपार टळून गेली तरी राजाला भोजनाची आठवण झाली नाही. तो त्याच विचारात होता. या दिव्य तीर्थाचा जर आपल्यावर अभिषेक झाला असता तर आपण अमर झालो असतो. पण आपल्या उन्मत्तपणामुळे सगळेच फुकट गेले. दुपारपर्यंत राजा तळमळत होता. शेवटी अचानक त्याने सारथ्याला हाक दिली. म्हणाला, रथ सिद्ध कर. सारथ्याने तत्काळ रथ सिद्ध केला आणि हात जोडून विचारले, महाराज, रथ कोठे न्यायचा? शाकल्य मुनींच्या आश्रमात. राजा रथावर आरूढ झाला. रथ वेगात निघाला. आश्रमात प्रवेशद्वारावर शिष्यांनी राजाचे स्वागत केले. शाकल्य मुनीकडे खबर रवाना झाली. शाकल्य मुनी राजाला सामोरे गेले. क्षेमकुशल विचारून राजाला बसायला आसन दिले. इकडच्या तिकडच्या गप्पा न करता राजाने सरळच विचारले, मुनिवर्य, आज राजवाड्यात पाठविला तो कोण होता? तो माझा आवडता शिष्य याज्ञवल्क्य. मोठा बुद्धिवान आणि अभ्यासू शिष्य आहे. का महाराज, काही घडले का? मुनिवर्य, आपला शिष्य फक्त बुद्धिवानच नाही तर मोठा सामर्थ्यशील सुद्धा आहे. उद्या धार्मिक विधीसाठी आपण त्याला सोबत घेऊन यावे ही विनंती करायला आलो आहे. ठीक आहे महाराज, आपली आज्ञा पाळली जाईल, शाकल्य मुनी म्हणाले. राजा समाधानाने राजवाड्यात परतला. शाकल्य मुनींनी एका शिष्याला पाठवून याज्ञवल्क्याला बोलावून घेतले. नमस्कार करून याज्ञवल्क्य हात जोडून उभा राहिला. त्याला पाहून शाकल्य मुनी म्हणाले, याज्ञवल्क्या, अरे, आज पहिल्या प्रथमच एक अघटित घडले. कसले अघटित गुरुजी? अरे, आपल्या आश्रमाचा आश्रयदाता राजा सुप्रिय आताच आश्रमात येऊन गेला. त्यांनी मुद्दाम विनंती केली की उद्या तुला परत एकदा धार्मिक विधी करण्यासाठी माझ्यासोबत राजवाड्यात बोलावले आहे. क्षमा करा गुरुजी, पण मी नाही येऊ शकत. अरे, स्वतः राजा येतो विनंती करायला आणि तू नाही म्हणतोस? तुझे भाग्य आहे हे. नाही गुरुजी, खरंच मी परत राजवाड्यात जाणार नाही. पण का? गुरुजी, राजा कामातूर मनुष्य आहे. त्याला ब्राह्मण, वेद याबद्दल काडीचाही आदर नाही. अशा मदांध राजाचे तोंडही पाहण्याची माझी इच्छा नाही. आज त्याने माझा अपमान केला. म्हणत सर्व हकीकत